नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद MS सर्जन फ्रॉम गव्हर्नमेंट शासकीय पोद्दार मेडिकल कॉलेज वाडी, मुंबई. आय एम नाव प्रॅक्टिसिंग सिन्स 2005 इन कल्याण वेस्ट. मित्रांनो, 2005 पासून मी कल्याणमध्ये जनरल सर्जरी, प्रोक्टोलॉजी, पायल्स, फिशर, फिस्टुला, एन्डोक्रायनॉलॉजी, सर्जिकल, नॉन सर्जिकल प्रॅक्टिस करत आहे. तर आजचा विषय आहे मूळव्याध म्हणजे काय. मूळव्याधाबद्दल सर्वसाधारण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आमच्याकडे आलेले बरेच रुग्ण आजार कुठलाही असो, डॉक्टर मला मूळव्याध झालाय असं डायरेक्ट पहिल्याच वाक्यात सांगून मोकळे होतात. याचा अर्थ असा नाही की सर्वांनाच मूळव्याध असतो. मूळव्याध म्हणजे काय की शौचाच्या ठिकाणी, गुद्दाच्या ठिकाणी मांसल भाग तयार होतो, गाठ तयार होते, सूज येते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, लांब होतात, गांडोळाप्रमाणे रचना होते, त्याला म्हणतात मूळव्याध. मूळव्याध हा आपला बोली भाषेतला शब्द झाला. त्याला आपण इंग्लिशमध्ये पाईल्स म्हणतो, आम्ही आयुर्वेदामध्ये त्याला अर्श म्हणतो, आणि मेडिकल सायन्समध्ये त्याला हिमोरॉइड्स म्हणतात, हिमोरॉइड्स इन ॲनल. तर साधारणतः ती जी रक्तवाहिनी असते तिथल्या, त्याचे डायलेटेशन होणे म्हणजे विस्फारण होणे, फुगणे, इलॉंगेशन होणे, लांब होणे, आणि टॉर्ट्युसिटी होणे म्हणजे ते गांडोळाप्रमाणे देतात. तर डायलेटेशन, इलॉंगेशन अँड टॉर्ट्युसिटी ऑफ द हिमोरॉइडल व्हेनस प्लेक्सस किंवा व्हेसल्स इज कॉल्ड एज हिमोरॉइड्स. तर थोडक्यात मूळव्याध म्हणजे काय आपल्याला समजलं असेल, गुद्दाच्या ठिकाणी तयार होणारा रक्तवाहिन्यांचा पुंजका, गुच्छ, सूज, मांसल भाग, त्याला आपण मूळव्याध असे म्हणतो. साधारणतः बऱ्याच रुग्णांना प्रश्न असतो की सर, मी दारू पित नाही, मी मांसाहार करत नाही, माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, तरी मला मूळव्याध का झाला. तर मित्रांनो, मांसाहार, दारूचे व्यसन यांनाच मूळव्याध होतो असे काही नाही. साधारणतः मूळव्याधीच्या काही प्रमुख कारणांमध्ये व्यसन असणे, अल्कोहोलचं प्रमाण प्रचंड असणे, मांसाहार वारंवार करणे, हे जरी असलं तरी सुद्धा जे शाकाहारी असतात त्या रुग्णांना सुद्धा मूळव्याध व्हायची शक्यता असते. काही विशिष्ट प्रकारचे आजार असतात त्यामुळे मूळव्याध होतो, काहींना अनुवंशिक असतो, काहींची नाईट ड्युटी, लाईफस्टाईल, वडापाव, समोसा, जंक फूड, बर्गर, पिझ्झा, बाहेरचे फूड खाणे, तळलेलं अन्न खाणे, शिळं अन्न खाणं, बेकरीचे पदार्थ खाणे, शरीरामध्ये हीट वाढणारे, उष्णता वाढणारे पदार्थ खाणे, बेसनाचे पदार्थ, पापड, लोणचं, असा जो तुमचा आहार असतो आणि त्यामुळे तुम्हाला होणार अपचन, म्हणजे इंडायजेशन होणे, त्यामुळे मलावष्टंभ होतं, कॉन्स्टिपेशन, मलबद्धता, पोट साफ न होणं, शौचाला त्रास होणं, आणि हळूहळू अशा या लाईफस्टाईलमुळे, या आहार विहार पद्धतीमुळे रात्रीला जागरण करणे, कंटिन्यू बसून काम करणे किंवा कंटिन्यू स्टँडिंग काम करणे, व्यायामाचा अभाव, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार नसणे, वॉकिंग नसणे, अशा विविध